नमस्कार. अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण आज माध्यमांसमोर बोलतोय. या ठिकाणी गोरगरीब आदिवासी बहुजन समाजातील मुलं, मुली आपले आईवडील त्यांना शिकवतात, मोठं करतात. नंतर ते लग्नाला येतात, लग्न जमवतात आणि पहिली संस्कृती आता राहिली नाही. मंडप संस्कृती गेली, पॅकेज संस्कृती उदयास आली. त्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. अकोले तालुक्याचं जर घ्यायचं झालं, अकोले शहरापुरतं मर्यादित घ्यायचं झालं तर 5-6 मंगल कार्यालय वेगवेगळ्या गोंडस नावाने या ठिकाणी सुरू आहेत. परंतु बिचारे चांगलं काम करीतही असतील कदाचित, परंतु अतिशय वाईट अनुभव नजीकच्या काही काळामध्ये काही हॉलवाल्यांचा आलेला आहे. प्रचंड हालापष्टा सहन करून आयुष्यभराची पुंजी यांच्यापाशी नेऊन उभरायची आणि यांनी तिची विल्हेवाट लावायची. परंतु मित्रांनो, या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की गोरगरिबाची मुलींची लग्न आयुष्याचं स्वप्न ज्यावेळी एका दिवसात पाहायचं असतं आणि मग पॅकेज संस्कृती, ज्या पद्धतीनं जेवणाचं पॅकेज आलं, डेकोरेशनचं पॅकेज आलं, नवीन नवीन वेगवेगळ्या नावाने ते पॅकेज त्या ठिकाणी प्रोव्हाइड दिले जातात आणि लग्नामध्ये पालकवर्ग सर्व व्यस्त असताना या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात चिटिंग त्या पॅकेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. विशेषतः आपल्या ग्रामीण भागामध्ये जेवण आणि पंक्तींना महत्त्व आहे आणि म्हणून जेवणाचा कार्यक्रम चांगला व्हावा ही एकंदरीत मुलीच्या आईवडिलांची अपेक्षा असते. परंतु सध्या असं झालंय, जेवणाच्या बाबतीत तर हद्द झालेली आहे. काही ठिकाणी म्हणजे तो हलक्या दर्जाचा किराणा असेल किंवा आचारी ती वाढण्याची सिस्टीम, पहिली गाव पातळीवरती आपली भाऊबंदच त्या ठिकाणी वाढण्याचं काम करायचे. आता वाढण्याचंही पॅकेज आलंय. ते मुलं येतात एकदम व्यवस्थितपणानं त्या ठिकाणी नटलेले, सजलेले, पावडर, गंध लावलेले असतात. परंतु ते जेव्हा गर्दी करतात ते फक्त भाऊ गर्दी करतात. झुकझुक आगीन गाडी सारखं एकामागे एक उभे राहतात. आणि माझं तर मत आहे, एवढी वाढप्यांची गरज नसते, परंतु ही लोक ते वाढपे ठेवतात कशासाठी? कुठंतरी गडबड गोंधळ करायचा, त्यांना कोडवोड द्यायचे, कुठंतरी कोडवोडमध्ये भाषेत त्यांच्याशी बोलायचं आणि तात्पुरतं वाढायचं कार्यक्रम, वाढपाचा कार्यक्रम त्या मुलांनी थांबवायचा आणि इकडे पाहुणे रावळे उपाशी ठेवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी थोडे कालावधीसाठी त्या ठिकाणी करायचा. पुन्हा कोडवोडमध्ये त्यांच्याशी बोलायचं, त्यांनी फास्ट वाढायला सुरुवात करायची. अशा पद्धतीनं काही गोष्टी आत्ता निदर्शनास आल्यात. पुन्हा मुंबईलाही आमच्यासारख्यांचं जाणं होतं लग्न कार्यासाठी. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण जातं. 1, 2, 3 चपात्या माणूस खातं. परंतु 1-1.5 चपातीच्या पुढे मला संशोधनाचा भाग आहे. अकोले शहरामध्येही अतिशय चांगल्या पद्धतीचे कामं करणारे काही मंगल कार्यालय या ठिकाणी आहेत. कुणाचं नाव यासाठी टाळतोय, या माध्यमातून आपल्याला कुणाची जाहिरात करायची नाही, कुणाला कमी लेखायचं नाही. परंतु जनहिताच्या भावनेतून जर पाहायचं झालं, लोक भावनेतून जर पाहायचं झालं, आज आपण सुपात आहे, उद्या जात्यात जाऊ आणि कुणीतरी फसवला जातोय, ही भावना माझ्यासारख्याला अजिबात न पेलवणारे. म्हणून मी आज त्यानिमित्ताने ही म्हणणं या ठिकाणी मी माझं मानतोय. परंतु मित्रांनो, या पुढील काळात अतिशय चौकसपणाने पाहण्याची गरज आहे. ज्यावेळी वधू पिता, वधू माता आणि ती सर्व आपली सिस्टीम त्या ठिकाणी ती पॅकेज द्यायला जाते, त्यावेळी चांगल्या पद्धतीने स्टॅम्प त्या ठिकाणी त्यांचा केला पाहिजे. त्यांना वेळोवेळी त्याचं गांभीर्य हॉलवाल्यांनी घेतलं पाहिजे. आता हा विषय घेण्याचं कारण, देवठाण रोडवरील काही जे मंगल कार्यालय
त्या ठिकाणी भाडे तत्वावरती ते दिलेले आहेत. त्या लोकांचा दोष नाहीये, परंतु अतिशय मोठ्या स्वरूपाच्या कंप्लेंट गेल्या काही दिवसापासून मी तर सलग 2-4 लग्न त्या ठिकाणी बघितले. अतिशय दयनीय अवस्था काही लोकांनी केलेली. माझं या निमित्ताने याही लोकांना सांगणं आहे, ज्यांना भाडे तत्वावरती, रेंटवरती हे हॉल द्यायचे, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सर्व मंगल कार्यालयांचे आत्ताचे मालक या ठिकाणी करतायत. परंतु रेंटवरती आपण देताना आपण त्या माणसाचं क्वालिफिकेशन पाहिलं पाहिजे, त्या माणसाचं शिक्षण पाहिलं पाहिजे, तो माणूस कसा आहे त्याची सर्व हिस्ट्री घेऊन आणि मग त्याला ते मंगल कार्यालय किंवा आपला हॉल भाड्याने दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या गोरगरीब आदिवासी तालुक्यामधील लोकांची फसवणूक होऊ नये. पॅकेज जे दिलंय तेच प्रोव्हाइड केलंय तेच त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. लग्न झाल्यानंतर नवरीचे वधूचे माता पिता त्या ठिकाणी आयुष्याची पुंजी त्या हॉलमध्ये ओतून येतात आणि रिकाम्या हाताने डोळ्यांना डोळे पुसत मुलीचा विरह करत ते घराला जातात आणि पुन्हा नव्या उमेदीने आपला प्रपंच सुरू करतात. परंतु आज एक माणूस फसलाय, उद्या दुसरा माणूस फसेल, तिसरा फसेल, असं होता कामा नये. नजीकच्या काळात हे मी अकोले तालुक्यातच सांगत नाही, पूर्ण महाराष्ट्र राज्याचं आणि तत्सम सिस्टीम त्या ठिकाणी सुधारली गेली पाहिजे आणि गोरगरीब आदिवासी बहुजन समाजातील या सर्व कष्टकरी माझ्या शेतकरी बांधवांना कुठेतरी फसवणूक त्यांची होऊ नये या उदात्त हेतूने मी आज अकोले टाइम्सची या ठिकाणी बोलतोय. नजीकच्या काळात जर याच्यावरती मोठ्या स्वरूपाचं जन आंदोलन जरी उभारण्याची वेळ आली तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो की आयुष्याची पुंजी एका दिवसात त्या ठिकाणी संपणार आहे आणि असे कैक लोक भिकेला हे लोक लावतात आणि त्यामुळे मी जनतेलाही नम्र आव्हान करतो, आपण कृपा करून अतिशय साधे लग्न करा. आता मंडप राहिले नाही, आपल्याला त्या मंगल कार्यालयांमध्ये जावं लागेल, परंतु लई पदार्थांची अट्टहास न करता थोडक्यात आपलं कार्य उरकावं अशी विनंती या निमित्ताने करतो आणि थांब. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.